जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे अंतकरणाचे शुद्ध आहे ते धन्य आहे, ते आशीर्वादित आहे आणि ते देवाला पाहतील, असं देवाचं वचन. येशू त्याच्या सेवा कार्याला सुरुवात करताच प्रथम जे डोंगरावरील प्रवचन तो सांगत आहे त्यामधलं एक वचन आहे आणि तो त्याची दखल घेऊन त्या गोष्टी ओळखून तो सांगतो, जे अंतकरणापासून किंवा अंतकरणात जे शुद्ध आहे ते धन्य आहे आणि तेच लोक देवाला पाहणार आहे. दीनता, सौम्यता, नम्रता, शोक, दयाळूपणा या सर्व संवेदना अंतकरणामध्ये म्हणजे हृदयामध्ये असतात. आणि धार्मिकतेची भूक, तहान, शांतीची गोडी वगैरे वगैरे सर्व गोष्टी येशू त्या ठिकाणी बोलत आहे 3ऱ्या वचनापासून. आणि बोलता बोलता तो 8व्या वचनाकडे येतो आणि तो अंतकरणाविषयी बोलतो. आणि अंतकरणात शुद्धता असणे, हृदयात शुद्धता असणे हे किती महत्वाचं आहे, ते शुद्ध असणं किती महत्वाचं आहे. कारण ज्यांचे अंतकरण शुद्ध आहे, हृदय शुद्ध आहे, स्वच्छ आहे, पवित्र आहे, ते लोक देवाला पाहणारे आहेत. आपण म्हणूया अंतकरण म्हणजे काय. अंतकरणाला नाव आहे हृदय आहे, मन म्हणू शकतो आपण. देवाने मनुष्याला निर्माण केलं आणि मनुष्याला निर्माण केलं असताना देवाने एक सुंदर गोष्ट बनविली आणि तिला इतकं सुरक्षित त्याने ठेवलं, ते म्हणजे हृदय. मनुष्याच्या शरीरामध्ये हृदयासारखी सेफ्टी कोणत्या अवयवाला नाही. कारण हृदय हे त्या पिंजऱ्यामध्ये, ज्याला आपण रिब्स म्हणतो, बरगड्या म्हणतो, त्याच्या आत सुरक्षित देवाने ठेवलेला आहे. एखाद्याचा पाय निकामी झाला, डोळा निकामी झाला तरी मनुष्य चालू शकेल, पण हृदयामध्ये थोडासा काय बिघाड झाला तर चालत नाही. कारण हृदय हे रक्त पास करण्याचं, शुद्ध करण्याचं काम करतं, रक्त भिसरणाचं काम करतं. आणि म्हणून शरीरातील अत्यंत मौल्यवान असा घटक म्हणजे हृदय आहे. हा अवयव इतका महत्वाचा आहे की त्याची जागा घेण्यासाठी, त्याचा ताबा घेण्यासाठी, त्याचं आधिपत्य मिळवण्यासाठी देवालाही वाटतं की त्या हृदयात मला स्थान असावं आणि त्या सैतानालाही वाटतं मी तिथे असावं. सगळ्या मनुष्याचं केंद्रस्थान, इंजिन जर आपण म्हटलं तर ते हृदय आहे. आणि म्हणून जर ह्या हृदयात थोडा पण बिघाड झाला तर संभवतः त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. ते हृदय थोड्या वेळ पण थांबलं, त्याने रक्त पास करण्याचं काम जर त्याने थांबवलं तर मनुष्याचा मृत्यू होत असतो. आणि म्हणून मनुष्याच्या केंद्रस्थानी हृदय देवाने घडवले. शास्त्रज्ञांच्या मते अंतकरण किंवा हृदयाचं वर्णन, शास्त्रज्ञ म्हणते मानवाच्या सर्व इच्छा, विचार, कल्पना, भावना, संवेदना या सर्वांचं उगमस्थान हृदय आहे. आणि नुसते शास्त्रज्ञ नाही तर येशू म्हणतो, मत्तई 15 आणि 18 मध्ये येशू म्हणतो, जे तोंडातून निघते ते अंतकरणातून येते. म्हणून आम्ही जे बोलतो त्यावरून आमच्या अंतकरणात काय आहे समजतं. अंतकरण तर कोणी जाऊन पाहू शकत नाही. मग आमची जी वाणी आहे, आमचे शब्द आहे ते कुठून निघतात? अंतकरणातून, हृदयातून निघतात. आणि त्यावरून
तो व्यक्ती कसा आहे हे समजणं सोपं असतं. आणि येशू म्हणतो जे तोंडातून निघतंय ते अंतःकरणातून येते. आणखीन तो म्हणतो लूक 6:45 मध्ये येशू म्हणतो चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातील चांगल्या भांडारातून चांगले काढतो, वाईट मनुष्य वाईटातून वाईट काढतो. कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार. लूक 6:45 मध्ये येशू म्हणतो चांगला मनुष्य आपल्या अंतःकरणातून चांगल्या गोष्टी काढतो, वाईट मनुष्य आपल्या अंतःकरणातून वाईट गोष्टी काढतो. ते मुखावाटे बाहेर येते. यावरून मनुष्याचे अंतःकरण त्याच्या चांगल्या आणि वाईट गोष्टींचे वसतिस्थान असेल आहेत. मनुष्याच्या हृदयात चांगलं आहे किंवा वाईट आहे हे त्याच्या बाह्य स्वरूपावरून आम्ही ओळखू शकत नाही. हृदय सर्वात रहस्यमय अशी गोष्ट आहे. आणि म्हणून इर्मियाच्या पुस्तकात 17 आणि 9 मध्ये परमेश्वर म्हणतो हृदय सर्वात कपटी आहे, त्याचा भेद कोणास कळतो? प्रश्नचिन्ह. त्याचा भेद कोणास कळतो? सर्वात कपटी हृदय आहे. मनुष्याला त्याच्या हृदयाचा भेद कळणं कठीण आहे, अशक्य आहे. तरी देवाला ते सहज शक्य आहे. त्यानेच बनवलं आहे. आणि म्हणून स्तोत्र 7 आणि 9 मध्ये न्यायी देव म्हणतो न्यायी देव हृदय व अंतःकरण पारखणारा आहे. स्तोत्र 7 आणि 9 मध्ये न्यायी देव अंतःकरणे पारखणारा देव आहे. पहिले इतिहास 21 आणि 17 मध्ये म्हटलेलं आहे हृदयाची खरी पारख परमेश्वरालाच आहे. तो अजून म्हणतो इर्मिया 17 आणि 10 मध्ये प्रत्येकास ज्याच्या त्याच्या वर्तनाप्रमाणे ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो, अंतर्याम पारखतो. मी परमेश्वर असं स्वतः परमेश्वर म्हणतो. प्रत्येकाचं अंतःकरण प्रत्येकाचं हृदय ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यासाठी मी चाळून पाहतो, मी पारखतो. याचा अर्थ आम्ही इथे बसलेले आहोत. जरी आमच्या शेजाऱ्यांना माहिती नाही आमच्या अंतःकरणात काय आहे, पण देव चाळून पाहत आहे, पारखत आहे. काय यांच्या अंतरंगात काय विचार येत आहेत, हा माझ्यासाठी किती आविष्य आहे, प्रेमाने भरला आहे किंवा नाही, का दिखावा करत आहे. देवाचं पान माणसासारखं नाही. इस्रायला करिता मनासारखा राजा निवडावा म्हणून परमेश्वराने शमूएला बेथलेहमाला पाठवलं. इशाय याचे जे पुत्र होते ते सर्व शुद्ध होऊन यज्ञास येऊन ते बसले. आणि शमूएलाने अबियास न्यावून पाहिले आणि त्याला वाटले हाच परमेश्वराचा अभिषिक्त आहे. आणि तो त्याच्यावर ते तेल एखाद्या सोतायला जात असेल, पण देवाने थांबवलं. परमेश्वर म्हणतो पहिले शमूएल 16 आणि त्याच्या 7व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. प्रभू येशू देखील म्हणतो लूकाचं शुभवर्तमान याचा 16वा अध्याय त्याच्या 15व्या वचनामध्ये प्रभू येशू म्हणतो तुम्ही आपणास मनुष्यासमोर धार्मिक ठरवून घेणारे आहात,
परंतु देव तुमची अंतःकरणे ओळखून घेतो. मनुष्यास जे उच्च असे वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे. तुम्ही आपणास मनुष्या समक्ष धार्मिक ठरून घेणारे आहात. खंत येशूची आहे, परंतु देव, तो म्हणतो, परंतु देव तुमची अंतःकरणे ओळखतो. मनुष्याच्या दृष्टीने जे उच्च वाटतं, मनुष्याला जे चांगलं वाटतं, मनुष्याला जे रिस्पेक्टेड वाटतं, मनुष्याच्या दृष्टीने जे चांगलं आहे ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे असं येशू म्हणतो. मनुष्य किती उच्चभ्रू असला, किती सुशिक्षित असला, किती त्याचं स्टँडर्ड असेल, कितीही काय श्रीमंत असला, पण परमेश्वर बाह्य स्वरूपात नाही. मी कोणते कपडे घातले, मी कसा दिसतो, माझी जात काय, माझा धर्म काय, माझं स्टेटस काय, हे मनुष्य बघतात एकमेकांचं, आम्ही तुलना करतो. पण देव जेव्हा बघतो तेव्हा फक्त आणि फक्त हृदय बघतो. हृदय बघतो. देवाचं वचन हृदयाविषयी काय सांगतं आपण पाहणार आहोत. मी मुद्दाम काही वचन आज घेत आहेत कारण हृदयाचं महत्व किती मोठं आहे आपल्याला हे माहिती करणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने मनुष्याचं अंतःकरण कसं आहे याची तुलना केलेली आहे. आणि ती आपण मार्काचं शुभवर्तमान, आपण सगळं काढूया. मार्काचं शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि त्याची 1 ते 20 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः अंतःकरणाची तुलना तिथे केलेली आहे. दुसऱ्या वचनापासून, नंतर तो त्यास दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला आणि शिकविता शिकविता तो त्यांना म्हणाला, ऐका, पहा, एक पेरणारा पेरणी कराव्यास निघाला आणि तो पेरीत असताना असे झाले की काही बी वाटेवर पडले, ते पाखरांनी येऊन खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लागलेच उगवले आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले व मूळ नसल्या कारणाने ते वाळून गेले. काही बी काटेरी झुडपामध्ये पडले व काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाढ खुंटवली, म्हणून त्याला काही पीक आले नाही. काही बी चांगल्या जमिनीत पडले, ते उगवले, मोठे झाले व त्याला पीक आले आणि त्याचे 30 पट, 60 पट, 100 पट असे उत्पन्न आले. मग तो म्हणाला, ज्याला ऐकावयास कान आहे तो ऐकव. आणि मग तो त्याचं दाखला पुढे सांगत असता आपण घरी वाचूया की त्याचं स्पष्टीकरण तो देतो, नक्की काय दाखला तिथे सांगितलेला आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो 4 प्रकारच्या जमिनीची तुलना तो अंतःकरणाशी करतो. 1 वाटेवरची जमीन, 2 खडकाळ जमीन, 3 काटेरी झुडपांची जमीन आणि 4 चांगली जमीन. 1 वाटेवरील जमीन ही अशी जमीन आहे, तोच सांगतो पुढे आपण वाचलं तर, ही अशी जमीन आहे वाटेवरील जमीन, जी जमीन सैतानाच्या भूलथापांना बळी पडणाऱ्या अंतःकरणाचं प्रतीक आहे. जी वाट असते, आपली रस्ता असतो आणि त्यावर ते बी म्हणजे देवाचं वचन पडलं, काही उपयोग होत नाही. ते आज जाऊ शकत नाही कारण ती जमीन कडक आहे, कठीण आहे आणि सैतानाच्या भूलथापांना बळी पडलेले अंतःकरण ची तुलना त्या जमिनीसारखी केली आहे. कितीही बी टाका, कितीही वचन ऐका, कितीही देवाचं बीज रूपी वचन आमच्या पुढे येऊ द्या, कडकचे कडक सैतानाने ज्या भूलथापा देऊन ठेवलेले आहे. तू असा आहे, तू तसा आहे, तुला सर्व कळतं, तू शहाणा आहे, तुझं असं शिक्षण आहे, तू तसा आहे, मला गरज नाही आता काय ऐकायची, कोणी मला समजायची गरज नाही. सावध असू द्या, हे अंतःकरण देव बघतो आणि त्याची तुलना वाटेवरील जमिनीप्रमाणे करतो, कारण त्या जमिनीवर किती बी पडलं ते फळ आणू शकत नाही. दुसरी जमीन खडकाळ जमीन, खडक आहे, थोडीशीच माती आहे. कठीण अंतःकरणाची
तुलना ह्या जमिनी बरोबर केली आहे. देवाचं वचनाचं बीज खोलवर मूळ धरू शकत नाही. थोडस येतं तिथे रात्रीतून, आणि सकाळी सूर्य उगवला, थोडस तापमान वाढलं की ते सुकून जात. कठीण अंतकरण ह्याची तुलना येशूने खडकाळ जमिनीशी केलेली आहे. देवाचं वचन त्या ठिकाणी काम करू शकत नाही, ते मूळ धरू शकत नाही. असलेले मूळ धरत नाही. कठीण किती काय करा, ते खडक देवाच्या वचनाला तिथे ओलावा देत नाही, ते रुजू देत नाही, त्याला मूळ धरू देत नाही. म्हणजे मूळ धरू देत नाही म्हणजे त्याला कार्य करू देत नाही. आणि ज्यांची अंतःकरण अशा दगडांनी भरलेली आहे, म्हणजे कठीण आहे, तिथे देवाचं वचन कार्य करू शकत नाही. तिसरी जमीन, आपण लवकर जाणार आहोत, आणि ती जमीन त्याच्या आधी येशू म्हणतो अशा खडकाळ जमिनीविषयी म्हणतो, म्हणजे अशा कठीण हृदयासाठी येशू म्हणतो, किंवा त्याच्या वचनात लिहिलेलं आहे. नीती 28 आणि 14 मध्ये, नीती 29 आणि 1 मध्ये, नीती 28 आणि 14 मध्ये तो म्हणतो, जो आपले मन कठीण करतो, जो आपले मन कठीण करतो, तो विपत्तीत पडतो. तो विपत्तीत पडतो, तो अरिष्टात पडतो, तो संकटात पडतो, जो कोणी आपलं मन कठीण करतो. कठीण मनाचे लोक, नीती 29 आणि 1 मध्ये आहे, अशा लोकांचा चुराडा होतो. एक सारखं मन कठीण करणारा एक व्यक्ती म्हणजे फारो. 9 पिढ्या आणल्या देवाने, हा काय तयार होईना त्यांना सोडायला. कठीण मन, आणि सोडलं तर सोडलं, अजून मन कठीण झालं, आणि त्यांना परत घेण्यासाठी तो धावला. मन कठीण झालं, देवाने त्याचा अचानक चुराडा केला त्या समुद्रामध्ये. परत सापडला नाही. आमचा अचानक चुराडा होणे थोडंसं हिरवं वाटतं उगवलेलं, पण काय कामाचं नाही. त्याला मुळच नाही, मुळच नाही. ऐकल्यासारखं आम्ही करतो, देवाचं वचन ठीक आहे, आमच्या अंतःकरणात आम्ही घेतलं, ग्रहण केलं असं दाखवतो, परंतु ते मुळच नाही. बाहेर जातात, सूर्याचा प्रकाश, तापमान वाढतं, सुकून जातं, त्यांचा चुराडा होतो. कारण दगड आहे तिथे, दगड. अंतःकरणात दगड आहे, माती कमी, दगड जास्त. तिसरी जमीन, काटेरी झाडांनी भरलेली जमीन, म्हणजे अस्थिर, अस्वस्थ, अल्पविश्वासू असणार अंतःकरण. मी म्हणतो या वाटेवरील जमीन आणि खडकाळ जमिनीपेक्षा सर्वात डेंजर जमीन असेल, सर्वात खतरनाक अंतःकरण नसेल तर हे तिसरं. काट्यांनी भरलेली जमीन म्हणजे ते उगवत पण आहे, वाढत पण आहे काही वेळेपर्यंत, पण त्याच्या भोवती इतके काटे आहेत, इतके काट्यांचे झाड आहेत की त्यांनी त्या रोपाला तिथेच लॉक करून दिलेलं. आता ते वाढत नाही. दिसायला दिसतं हिरवगार, मूळ पण दिसतं, चांगलं पोचलेलं पण दिसतं, पाहतात की खरा ख्रिस्ती, धार्मिक पण आहे, सर्व गोष्टी पण हा करतो, एक नंबर व्यक्ती आहे, एक नंबर व्यक्तिमत्व आहे, सर्व चांगलं आहे, पण काटे वाढ करू देत नाही. सर्वात घातक जमीन, सर्वात घातक अंतःकरण हे काट्यांनी भरलेलं अंतःकरण आहे. म्हणजे समजतच नाही मी नक्की कोणत्या स्थितीत आहे, उजवीकडे का डावीकडे, विश्वासू आहे की अल्पविश्वासू आहे, सगळं कन्फ्युजन आहे. आणि बहुतांश ख्रिस्ती लोक